टिंकर चॅम्प्सच्या चेंजमेकिंग मालिकेत आपले स्वागत आहे, जे त्यांच्या सहकारी एटीएल विद्यार्थ्यांना परस्पर हिताच्या विविध विषयांवर शिक्षित करण्याचे ध्येय ठेवत आहेत। या मोहिमेचा एक भाग म्हणून टिंकर चॅम्प्स टिंकरिंग, समस्या सोडवणे, नवोन्मेष, उद्योजकता, चेंजमेकिंग आणि इतर विषयांवर अनेक सूक्ष्म शिक्षण मॉड्यूल आणत आहे। या 10 भागांच्या व्हिडिओ मालिकेत टिंकर चॅम्प्स तुम्हाला चेंजमेकिंगच्या आवश्यक गोष्टी आणि तुम्ही चेंजमेकर कसे बनू शकता हे समजून घेण्यास मदत करेल। प्रत्येक व्हिडिओ अंदाजे 5 ते 10 मिनिटे लांब आहे आणि तुमच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी चेंजमेकिंग क्रियाकलाप समाविष्ट आहे। जास्त वेळ न घालवता पंजाबमधील 9वीच्या वर्गातील विद्यार्थी आणि स्वतः एक नवोदित बदल घडवणारा टिंकर चोंक दिव्यम अनेजा चौथा भाग सुरू करूया। कधी विचार केलाय का की काही कल्पना अक्षरशः जग बदलून टाकतात, तर काही मात्र फक्त आपल्या डोक्यातच राहतात? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत। त्या फॉर्म्युलाबद्दल जाणून घेणार आहोत, जो एका साध्या विचाराला एका मोठ्या बदलामध्ये रूपांतरित करतो। चला तर मग सुरू करूया। तर ही जी सगळी माहिती आहे ती येते टिंकर चॅम्प दिव्यम अनेजा यांच्या अभ्यासातून। त्यांच्याच फ्रेमवर्कमधून आपल्याला कळणार आहे की बदल घडवण्यासाठी नक्की काय लागतं। हा प्रश्न आहे ना, आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो। आपल्या डोक्यात एक भारी आयडिया येते, पण ती प्रत्यक्षात काही उतरत नाही। मग असं नेमकं का होतं की काही कल्पना इतिहास घडवतात आणि बहुतेक फक्त एक विचार बनून राहतात? आपल्याला काय वाटतं? उत्तर असेल टेक्नॉलॉजीमध्ये किंवा पैशांमध्ये, बरोबर? पण खरं उत्तर आहे ना, ते एकदम वेगळं आहे। ते दडलंय मानवी इंधनात, त्या आंतरिक शक्तीमध्ये जी बदलाला चालना देते। आणि ह्या शक्तीचे आहेत 3 मुख्य घटक। तर मग प्रत्येक मोठ्या बदलाची सुरुवात होते एका छोट्याशा ठिणगीतून, आणि ही ठिणगी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर आपली उत्कट आवड म्हणजे पॅशन। हा आहे आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक। पण उत्कट आवड म्हणजे नक्की काय? हे म्हणजे असं काम ज्यात आपण इतके गुंग होऊन जातो की अरे वेळ कुठे गेला हेच कळत नाही। आहे का असं काही आपल्या आयुष्यात ज्याच्यासाठी कुठल्याही रिवॉर्डची गरज नाही? ते काम करणं हेच स्वतःमध्ये एक मोठं बक्षीस आहे। आणि इथे ना एक फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। आवड आणि उत्कट आवड यातला फरक बघा। साधी आवड म्हणजे काय? मला रोबोटिक्स आवडतं, ही झाली फक्त एक उत्सुकता। पण उत्कट आवड म्हणजे मला माझा रोबोट अजून चांगला बनवायचा आहे, जेणेकरून खऱ्या आयुष्यातल्या समस्या सुटतील। ही झाली एक वचनबद्धता जी खूप जास्त काळ टिकते। ठीक आहे, पण मग ही उत्कट आवड शोधायची कशी? हा ना एक प्रकारचा शोधाचा प्रवास आहे। वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करून बघा। नुसतं वाचू नका, स्वतः काहीतरी बनवा। स्वतःला विचारा की अरे हे करून खरंच मजा आली का? आणि हो, आपलं काम इतरांशी शेअर करा, कारण याच प्रवासात आपल्याला आपली खरी आवड सापडते। बरं, आपल्याकडे ठिणगी तर आहे, पण फक्त ठिणगी असून भागेल का? नाही ना। त्या ठिणगीला योग्य दिशा दाखवायला एक कंपास लागतो, एक दिशादर्शक। आणि तोच आहे आपला दुसरा घटक, उद्देश म्हणजेच पर्पज। उद्देश म्हणजे काय? तर आपल्या प्रत्येक कामामागचं का ह्या प्रश्नाचं उत्तर। मी हे का करत आहे, याचा कोणाला फायदा होणार आहे, हे जे काय आहे ना, तेच आपल्या आवडीला एका मोठ्या अर्थपूर्ण ध्येयाशी जोडतं। आता इथे पण एक फरक आहे, ध्येय आणि उद्देश यांच्यातला। समजा मला विज्ञान मेळ्यात जिंकायचंय, हे झालं एक ध्येय, अल्पकालीन। पण मला ग्रामीण भागासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यायचंय, हा झाला एक दीर्घकालीन उद्देश। ध्येय आपल्याला प्रेरणा देतं, पण उद्देश तो आपल्याला कठीण काळातही टिकवून ठेवतो। कारण बघा, कुठलाही प्रवास सरळ नसतो, त्यात अपयश येतं, उत्साह कमी होतो। अशा वेळी आपली आवड थोडी कमी होऊ शकते, पण आपला उद्देश तो दिशादर्शक आहे जो आपल्याला पुन्हा उभं करतो। तोच आपल्याला आठवण करून देतो की आपण हे सगळं का सुरू केलं होतं। ओके, तर आपल्याकडे ठिणगी आहे, दिशा दाखवायला दिशादर्शक पण आहे, पण गाडी पुढे न्यायला काय लागतं? एक शक्तिशाली इंजिन, बरोबर? आणि तेच इंजिन आहे आपला तिसरा आणि शेवटचा घटक, चिकाटी म्हणजे ड्राईव्ह। आणि इथे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। चिकाटी ही अशी एक शक्ती आहे जी आपल्या आवडीच्या त्या
छोट्याशा ठिणगीचं रूपांतर एका न विझणाऱ्या ज्योतीत करते. जेव्हा सुरुवातीचा सगळा जोश संपतो ना, तेव्हा हीच चिकाटी आपल्याला पुढे ढकलत राहते. पण चिकाटी म्हणजे दिवस रात्र काम करणं नाही, हे लक्षात घ्या. त्याचा खरा अर्थ आहे सातत्य. एकाच दिवसात सगळं काही करण्यापेक्षा रोज थोडं थोडं काम करणं, ते जास्त परिणामकारक ठरतं. तर मग हे तिन्ही मिळून काम कसं करतात? चला पटकन बघूया. सुरुवात होते एका ठिणगीने, जी आहे आपली उत्कट आवड. त्याला दिशा मिळते उद्देशामुळे, जो दिशादर्शकासारखं काम करतो. आणि मग येतं चिकाटीचं इंजिन, जे त्या प्रवासाला न थांबता पुढे घेऊन जातं. ठिणगी, दिशादर्शक आणि इंजिन हे तिन्ही एकत्र आले की खरा बदल घडतो. आणि म्हणूनच या तिघांमध्ये संतुलन असणं खूप गरजेचं आहे. कारण बघा, उद्देश नसेल तो ऊर्जा भरकटेल, वेगवेगळे प्रकल्प अर्धवट राहतील. आवड नसेल तर तेच काम ओझं वाटायला लागेल, त्यातली मजाच निघून जाईल. आणि जर आवड आणि उद्देश दोन्ही नसतील तर चिकाटी फक्त निरर्थक प्रयत्नांमध्ये वाया जाईल आणि थकवाच येईल. आता हे सगळं फक्त बोलण्यापुरतं नाहीये. चला काही खरीखुरी उदाहरणं बघूया, ज्यांनी हा फॉर्म्युला वापरून जगात खरा बदल घडवलाय. गीतांजली राव यांचं उदाहरण घेऊया. विज्ञानाची आवड ही होती त्यांची ठिणगी. सर्वांना सुरक्षित पाणी मिळावं हा होता त्यांचा दिशादर्शक, म्हणजे उद्देश. आणि यासाठी त्यांनी अनेक वर्ष चिकाटीने, म्हणजेच इंजिनच्या जोरावर काम केलं. तसंच विनिशा उमाशंकर, वस्तू कशा चालतात हे जाणून घेण्याची उत्सुकता ही त्यांची आवड होती. स्वच्छ ऊर्जा तयार करणं हा त्यांचा उद्देश होता. आणि त्यासाठी त्यांनी शाळा सांभाळून दररोज चिकाटी दाखवली. आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ह्यांचा प्रवास काही सोपा नव्हता. त्यांनाही अडचणी आल्या. सुरुवातीला चांगले परिणाम मिळाले नाहीत. शाळेचा अभ्यास सांभाळायचा होता. पण त्यांची आवड, त्यांचा उद्देश आणि त्यांची चिकाटी या तिघांनी त्यांना थांबून दिलं नाही. ही उदाहरणं बघितल्यावर आता वेळ आहे थोडं आत डोकावण्याची. हाच फॉर्म्युला आपण आपल्या आयुष्यात कसा वापरू शकतो याचा विचार करण्याची. आणि यातली सगळ्यात सुंदर गोष्ट काय माहितीये? जेव्हा आपण जगात काहीतरी बदलण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा आपण फक्त बाहेरच्या समस्या नाही सोडवत, तर आपण स्वतःलाच नव्याने ओळखायला लागतो. हा स्वतःच्या शोधाचा सुद्धा एक प्रवास आहे. तर मग आता विचार करण्याची वेळ आहे. आपल्या मनात जी कल्पना आहे तिला प्रत्यक्षात आणण्यासाठी आज, अगदी आज आपण कोणतं एक छोटंसं पाऊल उचलू शकतो. कारण लक्षात ठेवा, प्रत्येक मोठा बदल हा एका लहानशा पावलानेच सुरू होतो.